कारखान्याचं एक्सपान्शन 2011, 12, 13च्या आत व्हायला पाहिजे होतं. ते एक्सपान्शन ह्या पृथ्वीराज बापू जाचकांच्या म्हणजे आडमुठी भूमिकेमुळे ते एक्सपान्शन लांबलं. कालांतराने अविनाशदादा गोलपांचे सह्यांचे अधिकार काढून घेतले आणि कारखान्याला एक काळीमा म्हणजे चुकीचा पायंडा आपल्या छत्रपती कारखान्याच्या इतिहासामध्ये सुरू झाला, जो की नको व्हायला पाहिजे होता. जर वेळीच छत्रपती कारखान्याचं जर विस्तार वाढ झाली असती, इतर कारखान्यांच्या तुलनेमध्ये आपल्या छत्रपतीच्या ज्या चारही बाजूला जे काही खासगी कारखान्यांचं आता जाळ उभं होत चाललंय, जर छत्रपतीने वेळेत विस्तार वाढ केली असती, मागच्या 2020 सालाच्या पूर्वी छत्रपती कारखाना हा म्हणजे कर्जमुक्त झाला असता, सभासदांना उच्चांकी भाव देऊ शकला असता आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे विस्तार वाढीसाठी अनेक कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. आज जे स्वतःला सहकार तज्ञ जे समजून जे आज वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतात, ज्यांच्या विरोधाची भूमिका मांडत होते, आज त्यांच्यासोबत त्यांनी पॅनल केलाय आणि ज्यांनी यांच्यामुळे आपल्या पॅनल जे अजितदादांनी असतील किंवा भरणेमामांनी असतील, ज्यांनी आरोप केले अजितदादांच्या भरणेमामांच्या संचालक मंडळावरती, त्याच अजितदादा आणि भरणेमामांवरती अशी कोणती मजबुरी आली, कोणते हटवून झाले ते की आज त्यांना यांच्यासोबत पॅनल एकत्र करायची वेळ आली. तर मला सभासद बंधूंना एवढंच सांगायचंय की हा छत्रपती सहकारी साखर कारखाना हा भारतातील व पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिला सहकारी साखर कारखाना आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. आज जर या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून माऊली राहते, आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती, या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा एक नावलौकिक होता. सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत जर कुठली बातमी असेल ती भवानीनगर बारामतीवर प्रसिद्ध व्हायची. सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीतला जर कुठला निर्णय व्हायचा असेल तर छत्रपतीची भूमिका इतर कारखाने बघत होते. असा हा छत्रपती कारखान्याचा एक नावलौकिक होता. तो नावलौकिक काही लोकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तो कुठेतरी धुळीस मिळाला जातात. आज छत्रपतीला नावं ठेवणारे लोक अनेक आहेत, पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आपल्या छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर एक स्पष्ट भूमिका मांडू इच्छितो की हा छत्रपती कारखाना आम्ही कधीच यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. आम्ही हा कारखाना चालवूनच दाखवू. आज तुम्ही 22 वर्ष कारखान्याच्या बाहेर होता तरी हा कारखाना चालला, पण तुमच्या आडमुठ्या भूमिकेमुळे वेळेत विस्तार वाढणं झाल्यामुळं आपण आपल्याला अधिकचं गाळप न करता आल्यामुळं आपल्याला अधिकचं कर्ज आपल्या डोक्यावर आलं. एक्सपान्शन कॉस्ट वाढलं गेली आपली. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी वेळ झाल्या असत्या तर आपल्या छत्रपती कारखान्याला म्हणजे एवढी घर लागली नसती. सभासद बंधूंनो, चुकीचा प्रचार चाललाय, चुकीचा पायंडा चाललेला आहे. तर मला सगळ्यांना एक तुम्हाला नम्र विनंती करायची की कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका की यांच्याकडे काय करणार आहेत, कसं करणार आहेत, काही नाही. सगळं काय व्यवस्थित होईल, काळजी करायचं अजिबात कारण नाही. सर्वाधिक गाळप छत्रपती कारखाना करेल त्याची कुणीही म्हणजे अशी हे करायची म्हणजे संदिग्ध भूमिका घ्यायची गरज नाही की बाबा कसं काय होईल किंवा काय होईल. आमच्याकडे सगळे अनुभवी लोक आहेत. अविनाशदादा गोलप आहेत, मुरली काका आहेत, तानाजी बापू आहेत आणि कारखान्यात सहकार्य करायच्याच बाबतीत झालं तर तुम्हाला सांगतो, आम्ही कारखाना पॅनल निवडून आल्यानंतर तुम्हाला एक संधी देऊ. बारामती आणि इंदापूर आणि तुम्ही या कारखान्याच्या सभासद या नात्याने तुम्हाला एक संधी देऊ. तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहात तर तुम्हाला एक पहिल्यांदा आम्ही एक विनंती करू, आमचं बोर्ड विनंती करेल. तर तुमच्या त्यांनी जर सहकार्य करण्याची भूमिका नसेल तर इतरही दरवाजे आम्हाला खुले आहेत, याची तुम्ही नोंद घ्या. धन्यवाद. यानंतर कादरगावचे सुपुत्र व श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार बाबासाहेब झगडे आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. व्यासपीठावर असणारे तानाजी बापू थोरात, मोठे
आणि इतर सभासद बंधू आणि व्यासपीठ संपूर्ण मित्रांनो, आज काजळ गावामध्ये ही जाहीर सभा घेत असताना आज छत्रपती बचाव पॅनल हा आपण एक पॅनल टाकलेला आहे, पुरस्कृत पॅनल आहे, चांगल्या पद्धतीचा पॅनल आहे. विरोधकांना वाटलं की आता इथून पुढे पॅनल होणार नाही, काय नाही, 1 तासापूर्वी बनवलेला पॅनल आहे. सगळ्यांनी विड्रॉल दिल्यानंतर तानाजी बापू थोरात, अविनाशदादा घोलप आणि मुरलीकाका निंबाळकर आणि आपले तुकाराम बाबा काळे यांनी हे ठरवलं की बाबा यांना आता सामोरे जावं लागणार आहे. आणि सामोरे जाण्याची गरज का आली तर छत्रपती कारखान्याचा जो काय हे तोटा झालेला आहे, भयंकर तोटा कुठल्या मंडळाने केलेला आहे सर्वांना समाजाला माहिती आहे. कोणावर टीका टिप्पणी करण्याचं कारण मालक काहीच नाही. मान्यवर आम्ही बोलणार आहे, त्याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण. परंतु आज छत्रपती पॅनलला सामोरे जाण्यासाठी मला सुद्धा वाटलं की मी एक छोटासा सभासद आहे आणि संघटनेचा एक कार्यकर्ता आहे. आता हे व्यासपीठ म्हणजे आमचं भाषणाचं व्यासपीठ नाही. आमचं कसं आहे, तोड फोड मोड. शेतकऱ्यांवरती अन्याय झाला, दुधावर आंदोलन असो, ऊसावरचं आंदोलन असो, पाण्यावरचं आंदोलन असो, विजेवरचं आंदोलन असो, ते आम्ही अगदी म्हणजे या पर्वाच्या याच्यामध्ये मुंबईमध्ये जे काही आंदोलन झालं विधान भवनावरती, त्या ठिकाणी सुद्धा मी कापूस, कांदा, सोयाबीन हे उधळून दिलेलं आहे. त्याच्यानंतर तिथला माझ्यावर गुन्हा आहे. नंतर परत मी ज्यावेळेस आपल्या सर्व शेतकऱ्यांना जे आपले मुख्यमंत्री किंवा यांनी बाकीच्यांनी सांगितलं होतं की कर्जमुक्ती करू, हे जाहीर आव्हान होतं त्यांचं की आमचं सरकार आल्यानंतर प्रथम शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. आणि नंतर दादांनी काय सांगितलं हे सगळ्यांना माहिती आहे. मार्च महिन्याच्या आत सगळं कर्ज भरा 3 दिवसात. त्या 2 सुट्ट्या. कुणापाशी पैसे आहेत तो कर्ज भरण्यासाठी? कुणापाशी पैसे नाही. म्हणजे हे लबाड बोलणारे लोक आहेत. लबाड हे सत्तेवर जाण्याच्या अगोदर काय बोलते किंवा मतं मागण्यासाठी काय बोलते आणि मतं मिळवल्यानंतर काय बोलते ही सर्व शेतकऱ्यांना माहित आहे. याचा विचार करून एक संघटनेचा कार्यकर्ता म्हणून कायम झगडत राहणारा, कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी निस्वार्थीपणे कार्य करणारा मी एक कार्यकर्ता, राजू शेट्टींचा कार्यकर्ता आहे. राजू शेट्टी जसे आहेत ते खालच्या कार्यकर्त्यांना सांगतात की बाबा कुणाच्या ह्याला हे करू नका, कुणाच्या ह्याच्यात जाऊ नका, आपलं हात स्वच्छ ठेवा. आजपर्यंत मी कुणाला 1 रुपयाही मागितलेला नाही. प्रत्येक गोष्ट घरातला खर्च करून, घरातलं पेट्रोल टाकून, पदरच्या भाकरी बांधून आम्ही आंदोलन करतो, सभेला जातो, हे करतो. या असं एक तळमळ वाटली की आपण सुद्धा याच्यात आपण जावं की हे दिसणारं जे चित्र दिसतंय की छत्रपती कारखान्याचं एवढं नुकसान झालं कसं आणि कोणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे की कोणी केलं. छत्रपती साखर कारखाना कुणाच्या हातात होता, कुणाच्या ताब्यात होता. आणि मग या लोकांनी काय सांगितलं की ही आमची चूक झाली. पण तुम्ही होता कुठं? चूक झाली तर तुम्ही होता कुठं? आज 15 वर्ष 10 वर्ष इलेक्शन नाही, 10 वर्ष इलेक्शन झालेलं नाही. हे झालं कोणाच्या चुकीमुळे झालं? हे बापूंच्या चुकीमुळे कोर्टात गेले, हे झालं त्यात 5 वर्ष यांना मिळाले. आणि नुसतं खायचं खायचं खायचं. अरे खायचं किती? आज तुमच्या मैत्रिणीसाठी सांगतो, आपल्याला 700 रुपये टनाला भाव कमी मिळतो. लक्षात ठेवा. माळेगाव असो, सोमेश्वर असो, ह्यांच्या याची तुलना जर केली, आज नवीन कारखाने आपल्या आसपास सुरू झालेले, त्यांचा बाजार काय आहे? 3150, 3100. आणि आपण छत्रपतीचा किती घेतो? 2800. हा एफआरपीचा रेट कुणी काढून दिला तर राजू शेट्टी साहेबांनी काढून दिलेला आहे. मग ह्यात एफआरपी चोरणे हे करणे. मला खरं सांगा, आपल्या 1 आठची लागण असायची पूर्वीची. 1 आठला आपण लागण करायचो आणि आपला ऊस वेळेवर जायचा. आपला ऊस वेळेवर गेल्यानंतर शेतकऱ्यांना काय घाई असते की बाबा माझा ऊस गेल्यानंतर तिथं गहू होईल, हरभरा होईल. बरोबर आहे. मग हीच यंत्रणा आम्ही एमडी साहेबांना, चेअरमन साहेबांना वारंवार सांगत होतो की आपल्या कारखान्याला ऊस न कमी पडणारे एवढं क्षेत्र आहे. एवढं क्षेत्र असताना तुम्ही बाहेर गेटकेचा ऊस घेता कशाला? खोटं सांगत नाही. मी 6 रिपोरीचा ऊस बऱ्याच वेळा ह्या कारखान्यावरती याच वर्षी पकडलेला आहे. आणि तो कुठल्या भागातला? तर ह्या खाल्ल्या भागात. मला सांगा ना तुम्ही, म्हणजे आज 6 रिपोरीचा ऊस जर इथं येत असेल तर काय होणार आहे? नुकसानच होणार आहे.
तेव्हा मी एवढीच विनंती करतो की आज हे 15 जे उमेदवार मिळालेले आहेत ते उत्कृष्ट आहेत, चांगले आहेत, अभ्यासू आहेत आणि याच्यावरती थोरात बापू असतील, परत अविनाश दादा असतील आणि बाकीचे जे काही लोक आहेत ते तज्ञ म्हणजे त्यातनं आलेले त्यांचं लक्ष राहणार आहे आमच्यावर. नक्कीच प्रामाणिकपणे सर्व सभासदांना व्यवस्थित भाव कसा मिळेल, कारखाना कसा व्यवस्थित जाईल, तर आता पुढील काय असेल ना ते काय कारखाना वर कसा काढायचा ही जे आहे ते वरिष्ठ मंडळी सांगतो. तरी 15 सभासदांना किटलीच्या ह्याच्यावरती आपण मतदान करावं आणि भरघोस मताने छत्रपती बचाव पॅनलला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अविनाश दादा मोठे आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सार्वजनिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण ह्या काजळ गावामध्ये जमलेलो आहोत. ह्या सभेसाठी उपस्थित असलेले छत्रपती बचाव पॅनलचे माननीय तानाजी बापू थोरात, करंस भैया गोलक, रवी टकले, या पॅनलचे सर्व उमेदवार, उपस्थित काजळ गावातील सभासद बंधूंनो, छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ही सार्वजनिक निवडणूक लागलेली आहे. ही निवडणूक लागल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न होता की पृथ्वीराज बापू जाचक, अजितदादा पवार, दत्तामामा भरणे हे एकत्र आल्यानंतर ह्या कारखान्याची निवडणूक लागेल का नाही अशा प्रकारची शंका ही सर्वसामान्य सभासदाच्या मनामध्ये होती. मित्रांनो, आमची भूमिका तीच होती की कारखाना हा बिनविरोध झाला पाहिजे ही आमची भूमिका होती. परंतु शेतकरी मेळाव्याला म्हणजे त्या मेळाव्यामध्ये पृथ्वीराज बापूंनी ठराविक जणांना फोन केले आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहा म्हणून सांगितलं. पृथ्वीराज बापूंना माहित होतं की अविनाश दादा घोलप असतील, तानाजी बापू थोरात असतील, मुरली काका असतील, ही मंडळी या कारखान्यामध्ये एक निर्णायक भूमिका घेणारी मंडळी होती. परंतु यांना जाणून बुजून त्या मेळाव्याला टाळलं आणि आपलाच ठेका त्या ठिकाणी त्यांना मिरवायचा होता म्हणून त्यांनी अजितदादांपाशी हट्ट केला आणि दादांना सांगितलं मी करेल तोच पॅनल. अजितदादांची अशी काय मजबुरी होती की एक संचालक मंडळ असं होतं की त्या ठिकाणी अविदादा घोलप होते आणि बाळासाहेब घोलप होते. एका संचालक मंडळामध्ये हे घोलप होते, मुरली काका होते, शासकीय नियुक्त संचालक म्हणून तानाजी बापू थोरात होते. परंतु अशा लोकांना त्या ठिकाणी आपण संचालक म्हणून घ्यायचं नाही ही आडमुठी भूमिका बापूंची होती. आम्ही सगळ्यांनी ठरवलं 1 तासामध्ये 2 तासामध्ये पॅनल झाला. मित्रांनो, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या बापूंनी ह्या कारखान्याची निवडणूक लागू दिली नाही त्या बापूंनी हा कारखाना अजितदादा आणि बापूंनी डोळ्यात देखत त्यांच्या डोळ्यात देखत ह्या कारखान्याचा आर्थिक अडचणीत जात होता हे पाहिलं होतं. म्हणून मित्रांनो, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या ठिकाणी आपण पॅनल करायचं. पॅनल करत असताना अनेक अडचणी आल्या. आमचे कांबळे मंगळे उमेदवार होते, ते त्या ठिकाणी या ठिकाणी आहेत. त्यांचा विड्रॉल घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता त्यांनी दाखवून दिला की मी तुमच्या एवढ्या मोठ्या सत्तेपुढे, एवढ्या मोठ्या पैशापुढे बळी पडणार नाही, परंतु सभासदांच्या हितासाठी, सभासदांचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी मी त्या ठिकाणी लढणार. अशा अनेक अडचणीत आम्ही 15 उमेदवार त्या ठिकाणी उभे केले. कुठल्याही गटामध्ये आम्ही बिनविरोध इलेक्शन होऊ दिलं नाही. मित्रांनो, यांनी सांगायचं की कारखाना आर्थिक अडचणीत आहे, कारखाना आर्थिक अडचणीत आहे. अरे पण कारखाना आर्थिक अडचणीत गेल्या त्याच्या मुळापर्यंत जर तुम्ही गेला तर हा कारखाना आर्थिक अडचणीमध्ये का गेला त्याच्या जर मुळापर्यंत तुम्ही गेला तर मित्रांनो त्या ठिकाणी पृथ्वीराज बापूंची आडमुठी भूमिका ही त्या ठिकाणी
तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आसपासचे कारखाने बघा, जे प्रायव्हेट कारखाने, अजितदादा यांचे अनेक प्रायव्हेट कारखाने. गेल्या 20-25 वर्षापासून अजितदादांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून, त्या सभासदांनी विश्वास ठेवून अजितदादांना तो कारखाना आपण छत्रपती सहकारी साखर कारखाना आपण त्यांच्या ताब्यात देत होतो. ते सांगल त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपण संचालक करत होतो. मग नंदुरबारचा कारखाना असेल, अंबालिका कारखाना असेल, दौंड शुगर असेल, कोरेगावचा कारखाना असेल, परांड्याचा कारखाना असेल, अजित पवार मुंबईमध्ये बसून तो कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतात. महाराष्ट्रामध्ये एक सहकारी साखर कारखान्याची चांगल्या पद्धतीने चालवण्याची परंपरा अजितदादांकडे होती. अजितदादांच्या शिवेला असणारा कारखाना, ज्या कारखान्यामधून अजितदादांचं राजकीय करिअर सुरू झालं, त्या कारखान्याकडे अजितदादांनी का दुर्लक्ष केलं? मित्रांनो, हा आपल्याला आता त्यांना विचारायचा प्रश्न विचारावा लागेल. ह्या कारखान्याचं वैभव प्रचंड मोठं होतं. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा कारखाना म्हणून छत्रपती सहकारी साखर कारखाना नावाजलेला कारखाना होता. 2009 मध्ये ज्यावेळेस अविनाशदादा घोलपांनी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 2600 रुपये भाव दिला आणि 2009 2600 रुपये आणि आज 2025 आलं. आजचा भाव किती? 2800. म्हणजे 15 वर्षामध्ये फक्त 200 रुपये भाव या सहकारी साखर कारखान्यामध्ये वाढून मिळाला. युरियाचं पोतं त्या काळात काय होतं? डीसीचं पोतं काय होतं? त्या काळामध्ये खुरपणीचा रेट काय होता? लागणीचा रेट काय होता? डीएपीचा रेट काय होता? मित्रांनो, सर्व ऊस उत्पादन करण्यासाठीचा खर्च वाढत गेला, पण छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा भाव कमी होत गेला. त्याच्या पाठीमागची कारण मित्रांनो आपल्याला शोधावं लागतील. दादांनी 2601 रुपये भाव दिला, कामगारांना 51% बोनस दिला. त्यावेळेस प्रचंड दबाव आसपासच्या चेअरमनचा होता की तुम्ही एवढा मोठा भाव देऊ नका, कारण तो जर भाव तुम्ही आम्हाला दिला, छत्रपतीला दिला, तर आजूबाजूच्या कारखान्यांना सुद्धा तो भाव द्यावा लागेल. परंतु दादांनी ठरवलं. दादांचं आर्थिक गणित व्यवस्थित होतं. दादांवर टीका केली जाते की पतसंस्थेमध्ये बसून कारखाना चालवला जाऊ शकत नाही. अहो बापू, पतसंस्थेमध्ये बसून कारखाना चालून 2009 ला 2601 रुपये भाव देणारे चेअरमन अविनाशदादा घोलप होते. आणि आपण परवाच्या मीटिंग मध्ये सांगितलं की मला चेअरमन होण्याची अजिबात हौस नाही. मी अजितदादांना सांगितलं की तुम्ही पॅनल करा, मी घरच्या भाकरी घेऊन त्या ठिकाणी येतो आणि कारखान्याच्या संचालकांना मार्गदर्शन करतो. बापू, अजून वेळ गेलेली नाहीये. आमच्या 15 संचालकाला निवडून द्या. आमच्या घरचे आम्ही डबे आणतो, तुमच्या घरचे डबे बी आणू नका. आणि त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा. ही तुमची भूमिका आहे का ती आम्हाला सांगा. मित्रांनो, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक निवडणूक झाली असती, 21 संचालक त्या ठिकाणी निवडून गेले असते, कारखान्याचं वाटोळं झालं नसतं. पण कारखान्याचं वाटोळं पृथ्वीराज बापूंच्या कोर्टाच्या केसमुळं आणि साखरी सभासदांचा मताचा हक्क काढण्यासाठी जी त्यांची हट्टाई भूमिका होती त्यामुळे झालेला आहे. आणि म्हणून आता वेळ खूप कमी आहे. पुढच्या 2 गावामध्ये अजून सभा आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो की हे 15 जे संचालक उभे आहेत, हे संचालक अतिशय त्यांचा संसार अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. कारखाना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतील. अविदादांचे चिरंजीव किरण घोलप अतिशय लहान वयामध्ये इंदापूर पंचायत समितीचे सभापती होते. तानाजी बापूंसारखा माणूस अतिशय चांगल्या पद्धतीने एक व्यवसाय करतोय. अशा चांगल्या मंडळींनी हा पॅनल उभा केलेला आहे. मुरली काकांसारखं अतिशय चांगलं नेतृत्व आमच्या बरोबर आहे. त्यांचा पुतणे आमच्या बरोबर आहे. या सगळ्यांनी जे अविदादा घोलप असतील, तानाजी बापू थोरात असतील, मुरली काका निंबाळकर असतील, आमचे
काळे असतील, टकले असतील, ह्या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा पॅनल तुमचा स्वाभिमान राखण्यासाठी उभा केलेला आहे. ह्या पॅनलला प्रचंड मताने आपण निवडून द्याल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर तानाजी बापू थोरात आपल्याला मार्गदर्शन करतील. यानंतर इंदापूर तालुक्याचे माजी सभापती करणभाई गोलक बोलतील. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक म्हणण्यापेक्षा 10 वार्षिक निवडणुकीच्यासाठी आज काजळ गावामध्ये आपण जो प्रचाराचा गाव बैठक दौरा आयोजित केलेला आहे त्या निमित्तानं उपस्थित सर्व माझे सभासद बंधू भगिनी ज्यांच्या माध्यमातून हा छत्रपती बचाव पॅनल आपण निर्माण केला ते सर्व ज्येष्ठ मंडळी, त्याच्यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय अविनाश दादा घोलक, माजी चेअरमन आदरणीय मुरलीधर काका निंबाळकर, माजी संचालक आदरणीय तानाजी बापू थोरात, त्याचबरोबर आमचे आदरणीय नेते अविनाशजी मोठे, तुकाराम बाबा काळे, उपस्थित सर्व माझे 15च्या 15 उमेदवार, सर्व सहकारी बंधू भगिनी, सर्वांची नावं या ठिकाणी काही घेत नाही. अजून 2 गावं त्या ठिकाणी करायच्या, वेळ देखील भरपूर झालेला आहे. खऱ्या अर्थाने आज आपण 18 तारखेला जो मतदान आपण बजावणार आहे, आपला हक्क जो आपण बजावणार आहे, ते का करायचं, कशासाठी करायचं हे सांगण्यासाठी आज खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्या गावामध्ये आलेलो आहे. मला कोणावरती टीका करायची नाही, मला जास्त कोणावरती बोलायचं नाही, परंतु निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं आहे की तुमच्यावरती किंवा कारखान्यावरती टीका करून आपली घरातली चूल ही चालणार नाही, ही पेटणार नाही. ती कशी करता येईल, त्याच्यामध्ये कशी सुधारणा करता येईल, आम्ही 15 जण निवडून आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये काय सुधारणा आणू, हे खऱ्या अर्थाने सभासद बंधू भगिनींच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. जे काय तांत्रिक बाबी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये असतील ते सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी निश्चितप्रमाणे सांभाळून घेतील. केंद्र शासनाकडनं पैसा आणण्यापासून असेल, केंद्र शासनाकडनं कर्ज उपलब्ध करण्यापासून जी काय सुविधा लागणार आहे कारखान्यासाठी हे निश्चितप्रमाणे सर्व ज्येष्ठ मंडळी करतील. परंतु ज्यावेळेस संचालक म्हणून आम्ही 15 जण निवडून जाऊ त्यावेळेस सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य सभासदाला रानामध्ये रानातल्या पिकवण्यापासून ऊस कारखान्यात घालण्यापर्यंत जी काय अडचणी येतील त्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आम्ही निश्चितप्रमाणे कटिबद्ध आहोत. असंख्य योजना त्या ठिकाणी आम्ही अवलंबून केलेल्या आहेत की ज्या वेळेस तुम्ही सर्वांनी संधी दिल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही काम करू त्यावेळेस प्रत्येक संचालक हा जास्तीत जास्तीचा वेळ कारखान्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या सर्व सभासद बंधू भगिनींसाठी देईल की ज्याच्यामुळं सभासदाला जी काय अडचणी येते, कारखान्याच्या बाबतीमध्ये जी काय त्याला तांत्रिक अडचणी येते ती टेबल टू टेबल जाऊन ती अडचण सोडवण्याचं काम आम्ही 15 जण त्या ठिकाणी करू. त्याच्यानंतर ज्या वेळेस सीझन सुरू होईल त्यावेळेस संचालक आपल्या बांधावरती ह्या कार्यक्रमाअंतर्गत ज्या वेळेस ऊस तोडणी प्रोग्राम एखाद्या शेतकऱ्याच्या फळामध्ये सुरू होईल त्यावेळेस त्या येणाऱ्या शेतकऱ्याला जी काय अडचण असेल, मग ती तोडणी यंत्रणेची असेल, टोळी मालकाकडनं होणारा त्रास असेल, त्या सगळ्या अडचणी डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा निश्चितप्रमाणे प्रयत्न करू. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही करणार आहे त्यावेळेस काय होणार आहे की शेतकऱ्याला कळेल की खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्याबद्दलची तळमळ या कारखान्याच्या प्रतिनिधींना आहे आणि जास्तीत जास्तीचा ऊस हा शेतकरी आपल्याकडे निश्चितप्रमाणे कारखान्याला देईल. ज्यावेळेस जास्तीत जास्त ऊस कारखान्याला येईल त्यावेळेस जास्त गाळप होईल. जास्त गाळप झाल्यावरती एक चांगल्या पद्धतीचा परिपक्व ऊस आल्याच्या नंतर एक चांगल्या पद्धतीची रिकव्हरी आपल्या कारखान्याला बसेल. चांगल्या पद्धतीची रिकव्हरी कारखान्याला बसल्याच्या नंतर एक सन्मानपूर्वक त्या ठिकाणी भाव देण्याचं काम आम्ही 15 जण या ठिकाणी करू. यामध्ये कुठेही त्या ठिकाणी कमी आम्ही पडणार नाही एवढी एक ग्वाही देतो. मी अधिक जास्त वेळ आपला घेणार नाही. काजळ गावामध्ये आम्ही सर्वांनी हाऊस टू हाऊस बरेचसे गाठी भेटी घेतलेल्या आहेत. आता आपल्या हातात राहिलेले आहेत 8 दिवस. 52-53 गावांचा हा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा संसार आहे.
सगळीकडे पोहोचणं निश्चितप्रमाणे थोडंसं अवघड आहे, परंतु नक्कीच मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आमचे विचार, आमचा प्रसार आपल्या सर्वांच्या माध्यमातून व्हावा ही एक विनंती करतो. आणि येणाऱ्या 18 तारखेला दिसेल तिथं किटली, हे 15 किटलीचं चिन्ह दिसलं की 15 शिक्के तिथं मारा, ही विनंती आज आपण सर्वांना हात जोडून करतो. आणि जाता जाता एवढंच एक सांगून जातो, छत्रपतीची चिंता मिटली, ओनली किटली, एवढंच लक्षात ठेवा. आणि 18 तारखेला किटली या चिन्हासमोरील शिक्का मारून ह्या 15च्या 15 उमेदवारांना निश्चितप्रमाणे आपण निवडून द्यावं ही विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर तानाजी बापू थोरात आपल्याला मार्गदर्शन करतील. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीच्या निमित्तानं श्री छत्रपती बचाव पॅनलच्या प्रचारार्थ आज काजड गावामध्ये ही जी प्रचाराची जाहीर सभा होत आहे, या सभेला ज्यांनी अगोदर मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी मित्र अविनाशजी मोठे, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या पॅनलचा युवा चेहरा, इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आमचे सहकारी माननीय करण भैया गोलक, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दुसरे सहकारी संग्राम निंबाळकर, आमचे दुसरे सहकारी रवींद्र टकले आणि सर्व उमेदवार या गावातील उपस्थित असलेले नरोटी पाटील असतील, आमचे सहकारी जोरी साहेब असतील, बोराटे साहेब असतील, सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आणि माझा आवाज ज्या ठिकाणी बसून ऐकत असणाऱ्या अगदी या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमामधून ऐकत असणाऱ्या सगळ्या श्रद्धेय बंधू आणि भगिनींना, तरुण मित्रांनो, मित्र, आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण अगोदरच्या वक्त्यांनी या कारखान्याची दयनीय अवस्था सांगितली. बंधूंना पूर्वी म्हणत होते की छत्रपती कारखान्यामधून त्या धोराड्यातून सोन्याचा धूर निघत होता. आज आम्ही म्हणतो की कारखाना अतिशय डबघायला आला, हे सगळे सभासद म्हणतात. ही अवस्था कुणी आणली? कारखान्याची अवस्था का झाली? हा कारखाना कुणाच्या ताब्यात होता? अशा अनेक प्रश्नाची मालिका बंधूंनो यामध्ये निर्माण होती. गेले 10 वर्ष म्हणजे 5 वर्षापूर्वी या कारखान्याचं इलेक्शन व्हायला हवं होतं. हे 5 वर्षापूर्वी इलेक्शन झालं नाही. हे 10 वर्षांनी इलेक्शन झालं का? या ना त्या कारणानं हे इलेक्शन लांबत गेले. या कारखान्याचे माजी चेअरमन माननीय पृथ्वीराज बापू जाचक, जे पुढच्या पॅनलचे चेअरमन अजित पवारांनी घोषित केले, ही दोघं पूर्वी एकमेकाला भांडत होती. पूर्वी म्हणजे फार दिवसापूर्वी नाही, इलेक्शन लागायच्या अगोदर. का भांडत होते? तर पृथ्वीराज जाचकांनी सांगितलं की या कारखान्याच्या मतदार यादीतले जवळजवळ 15,000 सभासद मला काढून टाकायचे. मग आता सभासद किती आहेत? 22,782. मला अनेक गावामध्ये लोकांनी विचारलं की ज्या सभासदांची यादी काढून टाकायचं होते त्यांना पृथ्वीराज बापूंना या कारखान्यातून हद्दपार करायचं होतं, त्या सभासदांची यादी द्या. बंधूंनो, साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतो की 22,782 सभासदांमधनं जर 15,000 सभासद वजा केले तर 4 ते 5, 4.5 म्हणता येणार नाही, 4 ते 5 सभासदामाग 3 सभासद काढून टाकायचं षडयंत्र ज्या पृथ्वीराज बापूंनी आखलं, त्या बापूंना खऱ्या अर्थाने आता धडा शिकवण्याची वेळ आली. यांनी सांगितलं की कारखान्याचं हित बघण्यासाठी आम्ही हा माणूस पुढे आणलेला आहे. काय हित बघता तुम्ही? काय हित बघितलं कारखान्याचं? कारखाना अडचणीत असताना, कारखान्याला पैशाची गरज असताना तुम्ही या सगळ्या मजबुरीचा फायदा घेतला आणि या कारखान्यामध्ये स्वतःच्या संस्थेतनं ठेव ठेवली. आमच्या ठेवीला 7-8% व्याज घेतला आणि बापूंच्या ठेवीला खास बाप म्हणून या कारखान्यांच्या संचालक मंडळाने आणि बापूने जवळजवळ 15% व्याज त्या ठिकाणी घेतलं. म्हणजे त्यांच्या ठेवीला जादा पैसे, आमच्या ठेवीला कमी पैसे. हा भेद कशासाठी? आणि हा माणूस कारखान्याचं हित बघणार म्हटल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटलं की जो हित बघणार म्हणतो तो
चेअरमन किंवा तो माणूस त्या ठिकाणी एवढ्या पद्धतीचं पैसे काय ज्यादा घेत होता, हा खऱ्या अर्थाने सवाल. आणि या बापूने अनेक सभेमध्ये सांगितलं की मी स्वतःचे खुर्च्या आणून कारखान्याचं एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न केला. अहो तुम्हाला जर कारखान्यात एवढं पैसे खायला मिळेल, माझ्यासारखा सोफा सेट आणून तिथं बसेल ना, खुर्च्या आणायचं कौतुक काय तुम्ही सांगता. आणि म्हणून ह्या माणसाला खऱ्या अर्थाने यांच्या पॅनलला बंधूंना धडा शिकवण्याची गरज आहे. काल परवा तुम्ही एकमेकाला अर्वाच्यशिवी भाषेत बोलत होता. 6 तारखेला त्या ठिकाणी एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये पृथ्वीराज बापूंचं उद्गार होतं की पृथ्वीराज बापू काय म्हणाले की हे अजित पवार हे इलेक्शन सत्तेचा गैरवापर करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. मग हे वक्तव्य तुम्ही आता मागे घेतलं का? आता तुम्ही अजितदादांच्या मांडीला लावून बसताय, त्या ठिकाणी प्रचार करताय, गावोगाव जाताय, मतं मागताय. मग ह्या वक्तव्याचं काय? आता अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करायचं सोडून दिलं का? परवा फॉर्म भरण्याच्या दिवशी आमचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत वाढलेला, त्याला पळवून न्यायचा प्रयत्न झाला, पण आमच्या बहादर कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध होऊन दिला नाही. खरं तर त्या कांबळेचं या ठिकाणी कौतुक करावं. अशा अनेक 15-72 या ठिकाणी संचालकाला निवडणुकीला उभे असणारे आमचे मावळे बंधूंनो, आम्ही पैशाला आणि इतर कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही या निमित्ताने या काजळ गावामध्ये सांगू इच्छितो. अहो तुम्ही कारखान्यावरती कर्जाचा डोंगर केला, कुणाच्या काळामध्ये झाला? आम्ही म्हणत होतो की कारखाना अतिशय सुस्थितीत आहे. आणि गेल्या अनेक जनरल मिटिंगला मी हेच सांगतोय की कारखाना डबकायला चाललाय, आर्थिक गर्तेत अडकलाय, त्याच्या आवाक्या बाहेरचं कर्ज झालंय, त्याच्या नक्त मूल्यापेक्षा आपण कर्ज प्रचंड काढलेलं आहे आणि हे कर्ज फेडण्याची आमची आता कुवत नाही. अजय दादा सांगतात समोरचा पॅनल निवडून आणल्यानंतर पैसे कुठून आणणार? मग माझा सवाल आहे, माझा प्रश्न आहे, तुम्ही काय घरचं पैसे आणून टाकणार आहे का? आणि जर टाकायचं होतं तर 10 वर्ष तुम्ही काय करत होता? 10 वर्षामध्ये तुम्ही कारखान्याकडे डोळे जाग केले. कारण 10 वर्षापूर्वी तुम्ही प्रचार सभेमध्ये सांगत होता की प्रत्येक कारखान्याच्या मासिक मिटिंगला मी येऊन तिथं मार्गदर्शन करेन, कारखान्यावर लक्ष ठेवेन. दादा 10 वर्षामध्ये तुम्ही कारखान्याकडे सादर दुमकून सुद्धा पाहिलं नाही. कारखान्याची अवस्था या ठिकाणी अत्यंत खराब असताना तुम्ही पाहिलं नाही. आणि प्रत्येक इलेक्शनला येता नवं आश्वासन देता आणि मतं मागता निवडून येता, पुन्हा कारखान्याकडे डुंकूनही बघत नाही. मग माझा असा सवाल आहे, माझा प्रश्न आहे की हा कारखाना तुम्हाला नेमका बंद पाडायचा की काय? अशी अनेक प्रश्नांची मालिका होती. या 3-4 वर्षामध्ये कारखान्याची जनरल मिटिंग झाली नाही. का झाली नाही? खरं तर या कारखान्याचे चेअरमन माननीय प्रशांत काटे सांगत होते की पृथ्वीराज बापूंचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले कारखान्याची जनरल मिटिंग घेऊ नका. म्हणजे हे सगळं संगमताने चाललं होतं की काय, असा प्रश्न या सभासदांच्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणून असं सांगण्यासारखा अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक सभेमध्ये मी यांचा भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, एक उदाहरण देतो की सभासदा आपण तर हाताच्या फोडाप्रमाणे ऊस जगतो, सांभाळतो, तो कारखान्याला घालतो. त्यातून आमच्या अनेक अपेक्षा असतात की आमच्या मुलाबाळाची लग्न होईल, मुलाबाळाची चांगली शिक्षण होईल, चांगलं घरदार असावे, अपेक्षा करणं वावग नाही. कारण आम्ही आमच्या कष्टाचं दाम मागतो. परंतु आज आमचे इतर कारखाने ऊसाला चांगला भाव देत असताना आमच्या जोडे डायरेक्टरने सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी कमी भाव घेत होतो. किती कमी भाव घेत होतो? सोमेश्वरच्या तुलनेमध्ये 700 रुपये घेत होतो, माळेगावच्या तुलनेमध्ये 500 रुपये कमी भाव घेत होतो. आणि महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या इतर कारखान्याच्या बाबतीमध्ये अतिशय कमी भाव घेऊन आम्ही त्या ठिकाणी समाधान मानत होतो. परंतु बंधूंनो, 10 वर्षाचा जर हिशेब केला, 10 वर्षाचा विचार केला आणि प्रत्येक वर्षाचं 7 लाख मेट्रिक टनाचं सरासरी उत्पादन धरलं तर 10 वर्षामध्ये, कारण 10 वर्षात माटेवरचं काढण्यापेक्षा 10 वर्ष ते संचालक मंडळ सत्तेवर होतं. ह्याचा अखंड 10 वर्षाचा काळ सत्तेवर होता आणि 10 वर्षामध्ये 70 लाख मेट्रिक टन साधारण धरलं. आणि कमीत कमी इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये 500 रुपयाचा भाव कमी झाला तर 7-5-35 म्हणजे 70 लाख मेट्रिक टनाचं 500ने गुणलं तर त्याचा गुणाकार मला वाटतं 350 कोटी रुपये येतो. आणि 350 कोटी रुपये ही काही रक्कम बारकी नाही. आणि मग 10 वर्षामध्ये आमच्या छत्रपती साखर कारखान्याच्या सभासदांचा तुम्ही कमीत कमी 350 कोटी रुपयाचं नुकसान केलं. दादा आणि बापू आणि त्या प्रशांत काटेंना मी विचारतो, याला जबाबदार कोण? आम्ही तर जबाबदार नाही.
आम्ही आमच्या हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला ऊस कारखान्याला घालतो, कबाड कष्ट करतो, आमचं कुटुंब राब राब आमच्या शेतामध्ये राबता, तो ऊस घालतो, त्याचा आम्ही फक्त न्याय हक्क मागतो. या ऊसाला आम्हाला चांगल्या पद्धतीने भाव द्यातो, तुम्ही आम्हाला भाव देत नाही. तुम्ही आम्हाला त्या ऊसाच्या चरख्या काटल्याप्रमाणे आम्हाला चिरडताय, आम्हाला पिळवून घेतलं जातंय. आणि म्हणून ही सभासदाची भावना, हा सभासदामध्ये उद्रेक होता. तुम्ही बिनविरोधची भाषा करत होता, एकीकडे सभासद काढून टाकायचं षडयंत्र रचत होता. आणि मी आजही या ठिकाणी सांगतो की सत्तेवर आल्यानंतर पहिल्या बोर्ड मिटिंगला यांचा निर्णय आहे, या 15,000 सभासदांना हाकलून लावायचं. ज्या 15,000 सभासदाची तुम्हाला आता मदत चालतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी कारखान्याच्या सभासदत्वाचा अधिकार काढून द्यायचं काम पाक बंधून हे संचालक मंडळ निवडून आले केल्याशिवाय राहणार. म्हणून मला कळकळीची विनंती आहे. आणि दुसरा प्रश्न विचारलो, हे पैसे कुठून आणणार? पण माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही कुठून आणणार? घरचं तर टाकणार नाही, आणि टाकायचं होते तर 10 वर्ष तुम्ही काय करत होता? 10 वर्ष तुम्ही तुमच्या खिशातलं पैसे का टाकले नाही? अशा अनेक प्रश्नांची मालिका आहे. या ठिकाणी आमचे सहकारी अविनाश दादा मोठे आहेत. या ठिकाणी केंद्रामध्ये सरकार आहे, आणि या सरकारमध्ये अमित शहा त्या ठिकाणी सहकार मंत्री आहेत. बंधूंनो, या ठिकाणी जे कारखान्याला कर्ज लागेल, कारखान्याला जो पैसा लागेल, त्या पैशाची चिंता तुम्ही करू नका. कारण हे पैसे जनतेच्या कारातून गेलेले पैसे असतात, आणि जे जे कारखाने अडचणीत असतात त्या कारखान्याला पैसा द्यायचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून मलाही काही 5 वर्षाचा अनुभव आहे. आमचे सहकारी अविनाश दादा गोलट असतील, मोरते काका निंबाळकर असतील, यांनी कारखान्यामध्ये त्या ठिकाणी कारभार केलेला आहे. या सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन करून हा कारखाना पूर्वीचं गतवैभव आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. म्हणून या निमित्तानं या काजळ गावातील सगळ्या सभासदांना विनंती करतो, तुम्ही या त्या निवडणुकीमध्ये किटली या चिन्हावर शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या. कारखाना कसा चांगला चालवायचा, कारखाना कसा सुस्थितीत आणायचा, शेतकऱ्यांना कसा ज्यादा भाव द्यायचा, हे आम्ही बघू. तुम्ही आमच्यावर सोपवा, एकदा विश्वास ठेवा. गेले अनेक वर्ष तुम्ही यांना निवडून देताय, तुम्ही फक्त 5 वर्ष आम्हाला संधी द्या. हा कारखान्याचा रथ, हा कारखान्याचा गाडा रोडावर आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कारण आताच करणबाईंनी सांगितलं की आम्ही रात्रंदिवस मेहनत करू, पण तुम्हाला कारखाना चालवणं काय अवघड नसतं. या मंडळींनी भाव केलाय, तुम्हाला कसं चालवणार, तुम्हाला कसं चालवणार. मग तुम्ही कुठनं शिकून आलता? ज्यावेळेस कारखाना चालवत होता तुम्ही कुठनं शिकून आलता? तुम्हाला चालवता येत नाही हे म्हणणं अतिशय पोरकटपणाचं आहे. आणि म्हणून आमच्यात हिंमत आहे, आमच्यात धमक आहे. हा कारखाना आम्ही चांगल्या पद्धतीचं एक साधं आणि छोटं उदाहरण देतो बंधूंनो. वेळ खूप झालेलं पुढे काय सभा आहे की कारखान्याची रिकव्हरी 1% वाढली, 1%. बंधूंना यांच्या पुढे तर क्रेशिंग कमी झालं, रिकव्हरी कमी. तर आता सगळे डायरेक्टरनी सांगितलं, सगळे उमेदवारांनी सांगितलं की कारखान्याला 6 रिकव्हरीचा ऊस येतो, कोडवं तोडून आणलं जातं, कावळा ऊस तोडून आणलं. यामध्ये साधारण कारखान्याची रिकव्हरी 10.5-11 असेल, आणि 1% रिकव्हरी वाढली तर बंधूंनो 10 किलो साखर वाढते. आणि 10 किलो साखर वाढली तर शासकीय दरानुसार तिथं 300 ते 350 रुपये वाढत्या. साधारण हिथं 350 रुपये वाढलं तर आम्ही 350 रुपये सभासदांना देऊ ना, त्यात अवघड काय? आणि म्हणून कारखाना चालवायचा आणि लय अवघड असतं, ही पहिली डोक्यातून कल्पनाच काढून टाका. मी तर म्हणतो कारखाना चालवणं यासारखं सोपं काहीच नाही. फक्त त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, अत्यंत काटकसरीनं काम केलं पाहिजे. कारभार हा पारदर्शी झाला पाहिजे, आणि कारभार हा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. आणि बंधूंनो, या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला ग्वाही देतो की हा कारखाना आम्ही 4 सूत्रावर अवलंबून अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. आम्हाला खात्री आहे की, मला विश्वास आहे की आपण येत्या निवडणुकीमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या कारखान्याचा कारभार करण्याची संधी द्याल. या जे आमचे उमेदवार आहेत 15, त्यांची खून आहे, निशाणी कोण आहे? किटली. त्या किटली चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद.